नमस्कार श्रोते हो, आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. केंद्रीय सहकार मंत्रालयाअंतर्गत सहकारी संस्थांच्या केंद्रीय निबंधक कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचं काल पुण्यात चिंचवड इथं उद्घाटन झालं. या पोर्टलमुळे देशभरातल्या तसंच राज्यातल्या सहकारी संस्थांना आणि सहकारी संस्थांच्या सदस्यांना नेमका काय लाभ होणार आहे, या पोर्टलद्वारे सहकारी संस्था कशा पद्धतीनं काम करू शकणार आहेत, याविषयी अधिक माहिती आपण आजच्या वृत्तविशेषमधून जाणून घेणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सहकारातून समृद्धी हा विचार मांडला. इतकंच नाही तर सर्वांना विकासाचा लाभ मिळावा यासाठी विविध योजना, उपक्रम गेल्या 9 वर्षांपासून राबवले. सहकारातून अनेक लोकांची स्वप्न पूर्ण होत आहेत. छोट्या व्यावसायिकांना एकत्र आणून त्यांना मोठा उद्योग स्थापण्याची संधी देणं, त्यांची उन्नती साधणं, या उद्देशानं सहकार मंत्रालयानं डिजिटल पोर्टल सुरू करण्याचा निर्णय घेतला. या बहुराज्य पोर्टलविषयी आणि त्याद्वारे सहकारी संस्था कसं काम करू शकणार आहेत याविषयी अधिक माहिती देत आहेत राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे. आपल्या देशामध्ये 1500 पेक्षा जास्त बहुराज्यीय सहकारी संस्था आहेत आणि याचं पूर्ण नियमन नियंत्रण हे केंद्रीय निबंधकामार्फत केलं जातं. केंद्र शासनाच्या सहकार विभागाच्या अखत्यारीमध्ये आणि त्या अनुषंगाने या बहुराज्यीय सहकारी संस्थांच्या संपूर्ण कामकाजांचं योग्य प्रकारे नियमन व्हावं, त्याच्यामध्ये सुलभता यावी, अधिक पारदर्शकता यावी, या दृष्टिकोनातून कालच सन्माननीय अमित शहा साहेब, आपले केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री, यांच्या हस्ते पुण्यामध्ये या डिजिटल पोर्टलचं उद्घाटन झालेलं आहे. आणि या डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून तिथल्या बहुराज्यीय सहकारी संस्था ज्या देशभर पसरलेल्या आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला संपूर्ण सेवा ज्या दिल्या जातात आपल्या केंद्रीय निबंधकाच्या कार्यालयाकडून, त्या सुलभ व्हाव्यात आणि अधिक सुकर व्हाव्यात, या दृष्टिकोनातून ह्या सेवांचं ऑनलाईन नियमन करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आलेला आहे. केवळ ऑनलाईन नियमन करणे एवढाच हेतू नसून त्यामध्ये पारदर्शकता यावी आणि सर्वांना सुलभता यावी असा हा दृष्टिकोन ठेवून हे पोर्टल त्या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे. ज्यामध्ये केंद्रीय निबंधकाच्या कार्यालयाकडून ज्या ज्या सेवा दिल्या जातात त्या सर्व सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या बहुराज्यीय सहकारी संस्थांच्या पोर्टल बरोबरच या बहुराज्यीय सहकारी संस्थांच्या संबंधी जो कायदा आहे त्याच्यामध्ये आपल्या केंद्र शासनाने बहुराज्यीय सहकारी संस्था सुधारणा विधेयक 2022 या ठिकाणी आणलेलं आहे आणि त्यामध्ये या बहुराज्यीय सहकारी संस्थांच्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. ज्यामध्ये प्रामुख्यानं या संस्थांच्या संचालनाबद्दल, नियमनाबद्दल आणि या संस्थांमधल्या सभासदांच्या सर्व सुलभतेबद्दल विचार त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. या संस्थांच्या निवडणुका निपक्ष पद्धतीने व्हाव्यात आणि खऱ्या अर्थानं पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात म्हणून या ठिकाणी निवडणूक आयोगासारखंच एक बहुराज्यीय सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी प्राधिकरण या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये त्या माध्यमातून संस्था संचालकांच्या निवडी होतील, पारदर्शक पद्धतीने त्यांना निवडणुका पार पाडता येईल. त्याचप्रमाणे या सहकारी संस्थांच्या माध्यमातून संचालक मंडळ जे आहे हे संचालक मंडळांच्या संपूर्ण व्यवस्थांमध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं योग्य प्रकारे समन्वय साधता यावा, त्यांचं कामकाज सुरळीत व्हावं, त्यामध्ये शिस्त यावी, या दृष्टिकोनातून सुद्धा काही सुधारणा या कायद्यामध्ये केलेल्या आहेत. ज्या माध्यमातून संचालक मंडळाची रचना, त्यामध्ये अनुसूचित जाती जमातींच्या साठी, महिलांसाठी आरक्षण आणि या संचालक मंडळांच्या बैठका या सगळ्या बाबतीमध्ये नियमन करण्याचा या ठिकाणी कायद्याद्वारे प्रयत्न करण्यात आलेला आहे. या संस्थांमध्ये खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारची कर्मचाऱ्यांची भरती व्हावी आणि ती योग्य प्रकारे व्हावी, या दृष्टिकोनातूनही काही तरतुदी या कायद्यामध्ये केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे यांच्या कामकाजावर योग्य प्रकारे नियमन करणं, निरीक्षण करणं शक्य व्हावं म्हणून लेखापरीक्षकांच्या संबंधाची सुद्धा एक पॅनलद्वारे त्या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे. ज्या माध्यमातून आपल्याला लेखापरीक्षण योग्य प्रकारे होणं, त्या लेखापरीक्षणाच्या आधारे ते मुद्दे येतात, त्याच्या संबंधी कार्यवाही योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेत होणं, या गोष्टी सुद्धा शक्य व्हाव्यात, हाही त्याच्या मागचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे या संस्थांना आपल्याला त्या ठिकाणी निधी उभा करणं आणि त्या पद्धतीने पुढं त्यांचं आर्थिकदृष्ट्या मजबूत करणं, यासाठी सुद्धा काही तरतुदी या कायद्यामध्ये केलेल्या आहेत. आपल्या त्या संस्थांबद्दल ज्या लोकांच्या तक्रारी असतील त्या तक्रारींच्यासाठी सुद्धा तक्रार निवारण यंत्रणा
आणि ओंबड्समन अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी आणलेली आहे. या माध्यमातून त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीचं आपल्याला त्या ठिकाणी न्याय देणं शक्य होईल आणि या संस्थांच्या सर्व सभासदांना एक प्रकारे या संस्था आपल्या वाटतील आणि त्यांच्या योग्य संचालनामुळं आणि त्यांचं योग्य नियमन केल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी ज्या गोष्टी सहकारी संस्थांच्या आर्थिक सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्यांचं योगदान जे अपेक्षित आहे सहकार या विषयामध्ये आणि सहकारी व्यवस्थेमध्ये ते आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी करता येईल असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. त्याचप्रमाणे जे जे विवरणपत्र असतील, अर्ज असतील, अहवाल असतील, आर्थिक पत्रकं असतील, ही सुद्धा माहिती जी आहे ती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भरण्यासंबंधी सुद्धा त्यासाठी एक तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि अर्थातच या संपूर्ण व्यवस्थेमध्ये सुलभता आणणं, शिस्त आणणं, नियमन करणं आणि त्या माध्यमातून पारदर्शकता आणणं आणि त्या योगे या सहकारी बहुराज्यीय सहकारी संस्थांचं संचालन नियमन योग्य प्रकारे करून तिथल्या सभासदांना योग्य प्रकारे न्याय देऊन या व्यवस्थांच्या मजबूतीकरणासाठी, या व्यवस्थांच्या पुढील भविष्यकालीन चांगल्या वाटचालीसाठी आपल्याला या तरतुदी उपयोगी पडतील. बहुराज्यीय सहकारी संस्था अधिनियमामधल्या सुधारणा आणि हे पोर्टल या माध्यमातून सगळ्यात जास्त फायदा महाराष्ट्रामध्ये स्थित असलेल्या संस्थांना होणार आहे. महाराष्ट्रामध्ये 600 पेक्षा जास्त बहुराज्यीय सहकारी संस्था आहेत आणि त्यांचं संचालन, त्यांचं नियमन आणि त्यांच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा या जर आपण योग्य प्रकारे एन्श्युअर करू शकलो, त्या ठिकाणी आता माहिती सुद्धा देण्यासाठी एक त्या ठिकाणी अधिकारी नियुक्त करण्याचं तरतूद कायद्यामध्ये केलेली आहे. त्यामुळं सभासदांना अधिक पारदर्शक पद्धतीने आणि योग्य प्रकारची माहिती मिळाल्यामुळं त्यांना या संस्थांच्या संचालनामध्ये आणि त्यांच्या एकंदर वाटचालीमध्ये खऱ्या अर्थानं एक चांगला फायदा मिळवून घेणं शक्य होईल असं मला या ठिकाणी वाटतं. कारण महाराष्ट्र हे देशातली सहकारातलं एक सर्वात प्रमुख राज्य आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यस्तरीय किंवा राज्याच्या सहकारी कायद्याअंतर्गत आपल्या नोंदणीकृत झालेल्या 2,20,000 पेक्षा जास्त संस्था आहेत आणि अशा स्थितीमध्ये या बहुराज्यीय सहकारी संस्थांच्या या संपूर्ण जाळ्याचा खऱ्या अर्थानं राज्याला सुद्धा त्यांच्या आर्थिक योगदानातून आणि त्यांच्या संपूर्ण व्यवस्थेमधल्या दिलेल्या सुविधांमुळे खऱ्या अर्थानं एक चांगली सुविधा किंवा चांगला उपयोग त्या सगळ्या संस्था आणि सभासदांना होणार आहे असं मला या ठिकाणी मुद्दाम नमूद करावंसं वाटतं. त्यामुळं महाराष्ट्रातल्या सर्व संस्थांनी या संपूर्ण तरतुदी आपल्याला अंगीकृत कराव्यात. त्याचप्रमाणे ते पोर्टल जे आता नवीन आपण त्या ठिकाणी केंद्र शासनाने तयार केलेलं आहे त्याचाही अधिकाधिक आणि योग्य प्रकारे लाभ घ्यावा, जेणेकरून सर्वच या संस्थांची खऱ्या अर्थानं सहकारातून समृद्धी या मूलमंत्राप्रमाणे वाटचाल होईल आणि एकमेका सहाय्य करू अव्यय धरू सुपंथ हाही मुद्दा त्या ठिकाणी त्या माध्यमातून घेतला जाईल, दिला जाईल असं मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. आणि या संपूर्ण प्रयत्नामध्ये महाराष्ट्र राज्यातल्या सर्व सहकारी संस्थांनी आपलं भरीव योगदान द्यावं असं मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो, असं मी सर्वांना आवाहन करू इच्छितो. धन्यवाद. श्रोते हो, महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यामध्ये सहकारी अन्नधान्य भांडार सुरू केली जाणार आहेत. तसंच या सहकारी भांडारांकडे ट्रॅक्टर, ड्रोन असेल. तसंच सहकारी विद्यापीठही स्थापन केलं जाईल, जेणेकरून सहकारातून कशा पद्धतीनं मोठमोठी कामं करणं शक्य होऊ शकतं याचं तंत्र नवीन पिढीला शिकवता येईल. महाराष्ट्र राज्य ही सहकाराची राजधानी असून सहकाराचे संस्कार याच राज्यातून देशभरात पोहोचले असं मानलं जातं. केंद्र सरकारच्या नवनवीन योजनांमुळे आता सहकार क्षेत्रानं जणू काट टाकली आहे. सहकार क्षेत्राचा सर्व कारभार पारदर्शक करण्यावर केंद्र सरकार भर देत आहे. त्यामुळे सहकारी संस्था पर्यायानं या संस्थेचे सभासद यांचंही उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. नव्यानं सुरू झालेल्या पोर्टलचं राज्याच्या दृष्टीनं महत्त्व याविषयी माहिती देत आहेत ठाणे जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल. काल जे पोर्टलचं उद्घाटन झालं पुण्यामध्ये सहकार क्षेत्रासंबंधी, तर त्याच्याकडे नुसतं पोर्टल ह्या दृष्टीने न बघता ते एक तंत्रज्ञानाची जी प्रक्रिया सहकार क्षेत्रामध्ये सुरू झालेली आहे त्याचाच एक भाग आहे. म्हणजे ज्या आपल्या प्रायमरी ऍग्रिकल्चरल सोसायटीज वगैरे असतात त्यांचं सगळ्यांचं कॉम्प्युटरायझेशन करून राज्य सहकारी बँकेला जोडणं हा जो मोठा विषय होता की ज्याच्यामध्ये तंत्रज्ञानाची गरज होती, ज्याच्यामुळे निर्णय प्रक्रिया फास्ट होते, एफिशियंट होते आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता येते. म्हणूनच हे जे पोर्टल आहे की त्याची जी अनेक माहिती पाहिजे असते संबंधित लोकांना ती तिथनं मिळू शकते.
त्याचबरोबर एकंदर सगळ्या आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये जर सहकारी संस्थांना जर स्पर्धा करायची असेल तर अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाची अतिशय आवश्यकता होती आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केंद्र सरकारने केलेली आहे. त्याची सुरुवात आपल्या इथे, उद्घाटन आपल्या इथे आलं कारण का सहकार क्षेत्रामध्ये आपल्या राज्याचं स्थान मोठं आहे. परंतु हा सगळा एका मोठ्या प्रक्रियेचा भाग आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं आणि याच्यामुळे जे काही एफिशियन्सी नव्हती ती याच्यामुळे आपल्याला जे या क्षेत्राशी जोडलेले आहेत त्यांना त्याचा नक्की फायदा होईल. त्याचा थेट म्हणजे की आता आपल्याकडे जे काही व्यवहार चालतात म्हणजे एकमेकांशी जरी व्यवहार करायचे असले तरी ती तंत्रज्ञानावरती नसतात, परंतु हे झाल्यानंतर एकमेकांशी जे व्यवहार असतील तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन होतील आणि त्याच्यामुळे जे एकमेकांशी ज्या ट्रान्झॅक्शन होतील त्या अतिशय गतीने होतील. हा एक मोठा फायदा आहे आपल्याकडे. आणि जेव्हा आपण सहकार क्षेत्राकडे बघतो तेव्हा नुसत्या बँका किंवा सहकारी सोसायट्या नाही, साखर कारखाने असे अनेक त्याच्यामध्ये प्रकार आहेत. त्यामुळे ह्या सगळ्याला जोडणारी हा प्रकल्प आहे. म्हणजे पोर्टलचा उपयोग असा होतो की जर आपण इंग्रजी शब्द वापरायचा असेल तर इंटरडिपेंडन्सी जी म्हणतो ती मोठ्या प्रमाणात ह्याच्यामुळे सुकर होणार आहे. श्रोते हो, पूर्वी सहकारी संस्थांना दुजाभाव बाळगत वागणूक दिली जात होती, मात्र आता तसं होत नाही. सहकारी संस्थांना आता असा दुजाभाव दाखवला जात नाही. आज मोठमोठ्या उद्योगांसाठी उपलब्ध असलेली व्यवस्थाच सर्व सहकारी संस्थांनाही उपलब्ध आहे. प्राप्तिकराबाबत सहकारी संस्थांना असलेले दुहेरी मापदंडही आता संपुष्टात आले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला साखर कारखान्यांचा प्रश्नही केंद्र सरकारनं सोडवला आहे. शेतकऱ्यांच्या नफ्यावर सरकारनं कर लावू नये अशी सहकाराची संकल्पना आहे. पूर्वी नागरी सहकारी संस्थांना गृहनिर्माणासाठी वित्तपुरवठा करण्याबाबत असलेली मर्यादा आता दुप्पट करण्यात आली आहे. रिअल इस्टेटसाठी कर्ज पुरवण्याची परवानगी आता ग्रामीण सहकारी बँकांनाही आहे. नागरी सहकारी बँकांना डोरस्टेप बँकिंग अर्थात बँकिंग सुविधा आपल्या दाराशी याची परवानगी नव्हती, तीही आता आहे. नागरी सहकारी बँका देखील आता नवीन शाखा उघडू शकतात. वन टाइम सेटलमेंट राबवायला नागरी सहकारी बँकांना परवानगी नव्हती, आता यासाठीही नागरी सहकारी बँकांना राष्ट्रीयकृत बँकांच्या बरोबरीनं अधिकार दिले आहेत. महाराष्ट्रातून सहकाराचं मॉडेल देशात पोहोचलं. गुजरात, कर्नाटक या राज्यांसह इतरत्रही सहकार चळवळ फोफावली. सहकारी संस्था दिवाळखोरीत निघण्यापूर्वी त्या पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न आता नवीन धोरणामुळे होऊ शकणार आहे. त्याचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत सहकार पोचवण्यात होऊ शकेल आणि सहकारातून समृद्धी साध्य होण्यास हातभार लागेल हे नक्की. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य प्रीतीश्री इंगळे, लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि निवेदन प्रज्ञा जांभेकर.